आमदार चषक 2026 कबड्डी स्पर्धेत शिवमुद्रा कौलव संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतापदावर आपले नाव कोरले असून निमगाव पुणे संघ उपविजेता ठरला आहे। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही भव्य स्पर्धा पलूस येथील हुतात्मा स्मारक मैदानावर क्रीडाप्रेमींच्या प्रचंड उत्साहात पार पडली। 60 किलो वजन गटातील या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत संघ सहभागी झाले होते। अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला। शिवशक्ती ग्रुप पलूस संघाने तृतीय तर स्वराज्य फाउंडेशन तासगाव संघाने चतुर्थ क्रमांक मिळवत आपली छाप पाडली। स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात तालुक्याचे नेते राजेंद्र लाड, शिवशक्ती ग्रुपचे अध्यक्ष भरतसिंह भैया इनामदार, नगराध्यक्ष सौ संजीवनी पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, चंद्रकांत पवार, अजित सूर्यवंशी, गिरीश गोंदिल, नगरसेवक धीरज घोरपडे, माणिक भोरे, नगरसेविका विदुलता इनामदार, सुरेखा फडनाईक, ऋषिकेश जाधव, BR पाटील, शिवलिंग इंगळे, रुपेश शेंडगे, राहुल सदामते, नंदकुमार निकम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती। प्रथम बक्षीस 33,333 रुपये, द्वितीय 25,555 रुपये, तृतीय 20,000 आणि चतुर्थ 15,555 रुपये देण्यात आले। वैयक्तिक पुरस्कारांमध्ये एकलव्य ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट रायडर पुरस्कार अतुल पाटील यांनी पटकावत सायकल जिंकली, तर बेस्ट डिफेंडर पुरस्कार रुद्र वारे यांना प्रदान करण्यात आला। ही स्पर्धा भरत भैया इनामदार युवा शक्ती पलूस यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। बाळासाहेब इनामदार, भरतसिंह इनामदार, मानसिंग इनामदार, अभिजित इनामदार, इंद्रजित इनामदार, सदाशिव शिंदे, मयूर कोळी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करत स्पर्धा यशस्वी केली। उत्सवाच्या मुलांना विनंती आहे, अंपायर जे सांगतील तसंच होईल, अंपायरने अंतिम राहील। त्याचबरोबर या सामन्यासाठी आमच्या मंडळाचे अजित मुंडा इथे उपस्थित राहिलेले राजपेठचे मालक जे आम्हाला नेहमीच सहकार्य करतात, इथे सर स्वागत। आमच्या मंडळाचे रुचिरेश देवळे ज्यांनी पूर्ण वेळ देऊन इथे काम केलं, पडद्यामागची भूमिका करणारे आमचे अमोल कोळी, अतुल कोळी, भाऊ मोरपडे यांचं सुद्धा इथं मनपूर्वक स्वागत। या गोष्टी कराव्या लागतात। विक्रम कुलकर्णी यांचे इथं सहस्वागत आहे। आज या सामन्यासाठी